पूर्ण संपवते का का बाबा हे पाणी? दोन दोन त्या पाणी पूर्ण बॉटलच खाली करते का बघा बघा शांतताई, हा सगळ्यांनी पेला तर नाही आणि मी पाणी प्यायला बसली तर कशी म्हणते हे ललिता का मी एकटीच बॉटल पूर्ण संपवणार आहे का? ए दुर्गा, मी तुला नाही म्हणली बाबा, मी सगळ्यांना म्हणली. तू आपल्या अंगावर घेऊ नको फालतूची. अरे बापा, यांच्या टाचक टिचक सुरूच राहते. जिथं भेटलं ना तिथं सुरूच राहते यांच्या. पेऊ दे ना ललिता, हा पेऊ दे. तहान लागली असेल तर पेते. आहेत ना सगळ्यांनी एक एक बाटला आणला ना. इथं तू मै नका करू बापा. जंगलात आल्या मिळून मिसळून राहा. फालतूमध्ये वादविवाद करू नका. आणि एवढाच आहे तर मग आपापल्या बाटलाचं पाणी प्या. एकच बाटलाचं पाणी कशाला पेलं? काढायची होती आपापली बाटलनं, प्यायचं होतं पाणी. घेऊ रजनी, ठेव थैल्यामध्ये, झाला पाणी पिऊन. आता ते सगळे सोडा आणि करका आणायला कोणाकडे जाऊन तर सांगा. इकडेच आता सगळे कापू नेले आहेत. शांतताई आतमध्ये असतील ना, चला ना आतमध्ये थोडासा घुसून. आतमध्ये का? आतमध्ये तर भीती वाटते बाबा जायसाठी. हा शांताबाई, एवढे जणी आहोत तरी, हा 5-5 जणी आहोत, कशाला घाबरते? तुला नाही वाटत का ललिता भीती? एकटी राहिल्यावर वाटते बाबा. आता सगळे जणी सोबत आहोत ना, कशाची भीती? हा तर चल ना तर मग, हो समोर तू. हो ना, याच्यात काय, आता इथं समोरच आहे मी. चल चल. आजी उठली का? चहा देऊ का आजी? झाला आहे का चहा? हो, वाचवून ठेवली आहे तुझ्यासाठी, तू उठायला होती तर. आणि तुझी मम्मी? तू चहा आगी बनवून राहिली, तुझी मम्मी कुठे गेली? मम्मी ना ते काळ्या आणायसाठी गेली. काळ्या? कशाच्या काळ्या आणायला गेली तुझी मम्मी? आता स्वयंपाक बिंपाक करणं सोडलं ना? त्या बाया गेल्या ना, त्यांच्यासोबत गेली. आता कुठे गेली बाबा हे काळ्या आणायला? घरी काळ्या आहेत तरी? नाही आजी, ते खूप बनवतात ना, कुपाला लावतात त्या काळ्या. पिंकी, तुलाही नाही समजत? त्यांना करका म्हणतात. करका आणायला गेली असेल तुझी मम्मी. हा, करकाच म्हणत होती मम्मी. आजी तोंड घासून झाला का? हो झाला. आण चहा आण. थांब आजी, आत्ता आणतो. अरे बाई पिंकी. काऊन रमेश? आई पिंकी कुठे गेली? चहा आणते माझ्यासाठी. काऊन, कायचं काम आहे तिचं? काही नाही, तो थोडासा समोरून झाड म्हणत होतो. तर हे तुझी बायको का झाडझुडाई करून नाही गेली का? तर उठली ना, सुटली का? नाही नाही आई, ते तनीस काढलो की नाही, तर तिथं तनीस पडली आहे, तर ते झाड म्हणत होतो थोडासा. अन हो रे, एवढ्या सकाळी जावं लागते का? एवढ्या सकाळी गेली? नाही कुठे सकाळी 6 वाजे गेली ना, बाया 6 वाजे गेल्या ना. हो, ते बैताडच आहे. आतापर्यंत झोपली होती. उन्हाळ्यातच आणून ठेवावं लागते. आता आणायला गेली तिथं करका. तर सोबत कोणी नव्हते ना, एकटी गेली असती का? सोबत नव्हते कोणी, म्हणून नाही गेली. आणलंच नाही बायाईनं, हिला सोबत पाहिजे. त्या दुसऱ्या बायासोबत हे जायला नाही पाहत. त्या खाती मोहल्ल्यातल्या बाया त्या गेल्या होत्या तरी मागेच त्यानं आणला करका. जा म्हणली हिला, थट म्हणते यांच्यासोबत नाही जात म्हणते. हिला सख्या गोया पाहिजे ना हिच्या. जाऊ दे ना ताई, आता येते ना 9-10 वाजेपर्यंत. आता तूच जाऊ दे म्हणते तर मी कशाला पकडून ठेवू? जाऊ दे. आई मी वावरच चाललो. काही खाऊन घे ना. तसाच चालला का? खाल्लो नाही, पोळ्या खाल्लो, 3 पोळ्या. बापा स्वयंपाक करून गेली का काय कोणता? पोळ्या बनवून दिलं आणि रायत्यासोबत खाल्लो मग. तेच तर म्हणलं, आता हे भाजी बनवत होती ना पिंकी. मग आणणार आहे ना कोणता सिदोरी आणणार आहे वावरामध्ये. पप्पाजी आवाज दिले? हो बेटा, ते समोरून थोडासा तणसीचा कचरा आहे, झाडून घे बरं. हो पप्पाजी, झाडतो. बापा पिंकी, तू तर चहा आणायला गेली होती ना? आजी गुड्डीला भांडे घास म्हणली तर तू चहाचा गंजही नेलन घासायला. चहा होता तर तू फेकफाक केला. ए बापा, ह्या गुड्डीला अक्कल नाही आहे का? एवढी ढोमीची ढोमी झाली. म्हणलं तिला तर म्हणते पाणी असेल म्हणलं म्हणते. तर आता दुसरा बनवली, आता शिजत आहे. मी पाहतो चहा तो झाडून घे. कचरा आहे म्हणते तुझे पप्पा, आता जा झाडून घे. हो. भाजी कशाची बनवली? भाजी ना आजी वांग्याची बनवली. काही खाऊन गेली का नाही तर कोणता? पिंकी, तुझी मम्मी काही खाऊन गेली का नाही? पोळ्या खाऊन गेली, 2 पोळ्या खाऊन गेली लोणच्या सोबत. ह्या आईच्याही काही समजत नाही, म्हणते ना अजून चिंताही करते तिची. आता याच्या समोर नाही जाऊ रे बापा, मलाही भीती वाटून राहिली. का तितक्या वेळची भीती 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 म्हणून राहिले? पहिला वेळ आहे का इथं जंगलात याचा? याच्या आधी काळ्या बिड्या आणायसाठी आलीच नाही का? आला, आपण रस्त्यावरचीच करत होतो ना. मागच्याही वर्षी करका यासाठी आलो होतो तर रस्त्यावरच मिळाल्या होत्या. एवढ्या आतमध्ये घुसला होता का? पाय ना आता मोठ्या चांगल्या मोठ्या मिळतील ना. 2 खाकरा मोडली की नाही, कामच होते. तिसरा उचलूच नाही सकाळचीच. ललिता ताई, सुनसान आहे ना इकडे, कोणी ढोरा वासरावाले नाही दिसून राहिले.
कुठं आणले बापा तू? या भिवकुड्या का भिवून राहिले बापा? घाबरा नको कशाला घाबरता? असतील काही ढोरा वासरा आणतात तरी ढोरा वासरा चरायला. ते पाय ते समोर बांबूचे झाड आहेत, तिथलेच तोडून घेऊ. चला बापा लवकर तोडा ना लवकर चला, नाही तर जंगलच्या प्रास येईल तर कुठं राहून जाईल सगळा. तुम्ही हिरे काढले ना, थैला कुठे ठेवला तर? हे थैले आहेत माझ्याजवळ आहेत. नाही ना घेतलं बाबा आपापले हिरे हातामध्ये. तुम्हालाही देऊ का ललिता ताई? नाही कोणतं राहू दे, थैलातच राहू दे. दे बरं कोणतं, पाण्याची बॉटल दे बरं. तहान लागली. काहून ललिता? आताच तर पाणी पिली, तहान लागून गेली का एवढ्या लवकर? आता तूच म्हणत होती पाणी जास्त प्या नको, पुरल्या पाहिजे, आणि बघ तूच पाणी पिऊन राहिली. अहो शांताताई, ते बेसनच्या पोळ्या खाल्ली रात्री, बेसन बनवली होती, वाचला. मी म्हणलं आता हा बेसन कोणी खाईल नाही, वाया जाईल, तर मस्त घेतली कणिक पीठ आणि भाकर बनवली बाबा त्याचा. मस्त लागली भाकर. हो आमच्याही घरी वाजते तर मी पण तशी करते. भातही राहिला ना, भातही टाकावा तिथं थोडासा, छान वाटते. आमच्या इथल्या सिटीला ना खूप आवडते भाकर ते. हो भाकरच खाल्ली, पाणी खूप चालते भाकरवर. आता तहानच लागून राहिली. कोणाचा तरी आवाज येऊन राहिला. इल्ला मोठा आवाज येते. कोणाला आवाज आला का? शांताबाई तुम्हाला आला का आवाज? नाही ना बापा, मला आवाज नाही आला. चुपचाप राहा, एकदम शांत राहा बरं. आणि कान देऊ नाही का? काहीतरी आवाज येऊन राहिला, कोणतरी येत आहे काही पण. पाय आवाज येऊन राहिला. पाय आला का नाही? आवाज आला का नाही? सांगा. हो बापा मलाही आला आवाज. का बापा यांचे कान वाजतात कान. आता ह्या दुर्गाला येत होता आवाज, आता कोणताला आवाज ऐकू आला? शांताबाई आला का आवाज? तसं काही समजलं नाही, पण असं वाटलं कोणीतरी येत आहे म्हणून. गाई ढोरवाले असतील ना, गाई ढोर असतील, चरत असतील नाही का इकडे? हो कोणता गाई ढोरच असतील. आल्यासारखा आवाज आला. आहे ना बाबा, त्या दुर्गानं तोंड कसा केलं पाय. चला बाबा चला, तोडून पटकन 2-3 आणि जाऊन येथून निघून. इथं जास्त वेळपर्यंत नाही राहू बाबा, मलाही वेगळाच वाटून राहिला इथं. आता मलाही आवाज आला, पण का सांगू यांना. ललिता हो समोर हो, चल. पक्का घाबरून राहिले बापा, पक्का घाबरून राहिले. माहित नाही, मी नाही आली असती तर तुम्ही आणलेच नसते कर का. वापस आले असते तुम्ही घरी. आताही कुठे तोडून झाले आहेत तर तोडून तर व्हायचेच आहेत. चला पटकन चला, आता तोडून टाकू. हा आहे ना समोरच, ह्याच झाडाचे तोडून होतात. अजून एकच झाड पाहून घेऊ म्हणजे होऊन जातात. हो चला. झालं ललिता? शांतताई काहीतरी आहे तिकडे, आवाज आला. चला तिकडे नाही जाऊ, चला तिकडे मागे जाऊ. पाय आतापर्यंत म्हणत होतो ना मी, आवाज येऊन राहिला म्हणून, तर माझी गोष्ट ऐकत नव्हते. बाबा येथून मी तर चालली. चला पळा इथून, लवकर पळा. ए रजनी पागल झाली का तू? कुठे चालली तिकडे? त्या पळून राहिल्या ना, तू तिकडे जाऊन राहिली समोर. अजून कुठं काय आहे? काहीच नाही आहे. रजनी चल ना, चल तिकडेच्या तोडून. इकडे नाही बाबा, इकडे कायच्या तरी आवाज येऊन राहिला. चल रजनी, ते समोरच्या झाडामध्ये काहीतरी हल्ला आणि आवाजही आला. चल इथून चल. काही असू शकते बापा, चल लवकर चल. काहीच नाही आहे ना, नुसत्या घाबरता बाबा तुम्ही कशा. आता आपण 5-5 जणी आहोत, आपल्या हातामध्ये हिरे आहेत आणि घाबरता. रजनी मी पण नव्हतं घाबरत, पण हल्ला बापा, काहीतरी हल्ला. मी जशी गेली हल्ला तसंच हल्ला. चल तिकडेचे तोडून चल. ए रजनी पागल झाली का? कशाला जाते समोर? नको जाऊ ना, ये ना. कोण आहे तिकडे? कोण आहे? समोर ये बरं, कोण आहे तर? चल ना रजनी, चल ना. पागल आहे का तू? जशी समोर जाते तसा आवाज येते ना. कशाचा ना कशाचा आवाज येऊन राहिला. चल लवकर. ते झाड किती हालून राहिले. कोण आहे तिथं? कोण आहे? समोर ये. हिम्मत असेल तर समोर ये. घाबरवून राहिली का आम्हाला? आम्ही घाबरत नाही. हे रजनी आवाजही आला तरी चल ना लवकर. रजनी ते पाय सावली, ते पाय सावली दिसून राहिली. चल इथून चल. हे रजनी चल बाई, चल इथून चल लवकर चल. इथं आता इथे एकही मिनिट नाही थांबत. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर मी चालली बाबा एकटी. थांबा मी येतो. थांबा. चल ना, तितक्या वेळची तर चल म्हणत आहो. मोठी बहादूर बनून राहिली, तिकडे चालली. नाही वेळ आहे भाऊ, वेळ आहे अजून. असं का? हो चांगलं काम आहे. कोणासोबत बोलून राहिले बाबा हे? हो ठीक आहे. येऊन पाहिशील ना तर येऊन पाहिशील. आता मी का सांगू बाबा, तूच येऊन पाहिशील. हो ठेवतो मग. नाही का तुरी लावून वाचच आहेत. ठीक आहे. हो कोणाचा फोन होता? माझ्या मामाच्या पोराचा फोन होता. काय म्हणत होते?
काही नाही, परवापासून आता रोना पकडतो म्हणे, तर मजूर आहेत का म्हणे, मिळतील का म्हणे तुमच्या गावी. मी म्हणलं आता मी का सांगू बापा, येऊन पाहाशीन. बापा बापा, परवाच्या दिवसपासून पकडून राहिले. हो, आता 7वा महिना लागला तरी जिकडे तिकडे परे सुरू झाले. आपल्या तुरीच लावून व्हायचे आहेत. मी का म्हणतो इंदू, आपणही पकडून घेऊ 7-8 तारखेपासून. नाही नाही, आता तुरी बिरी तर होऊ द्या आधी. 10 तारखेपासून पकडाल सरळ सरळ. मजूर भेटले का मग तुरी लावायसाठी? अरे नाही ना, भेटलेच नाही. सगळे आपापल्या कामामध्ये आहेत. किती जणाला विचारलो, बाहेर गावचे आणावं लागतील आता मजूर. अहो, ते मागच्या वर्षी पोट्टे पाट्ट्यांना आणले होते ना, तसेच करा याही वर्षी. पहा, पोट्टे पाट्टे मिळत असतील तर. मुलंही काही कमी कामं नाही करत. हो, तो तर आहे म्हणा. बघा, कोणी भेटत असतील ना, जाऊन पहा. हो, तसाच करावं लागते. 3-4 पोट्टे मिळाले तर काम होते आपलं. हो, मी मांडून देईन तुरी पटपट. ते टाकतील माटी. आता आज उद्या आहे मी, मग अजून परवा ग्रामपंचायतमध्ये जावं लागेल. हो, तर म्हणूनच तर म्हणतो पटकन उरकले शेतीचे कामं तर बरं होते. जा ना, तर घरी राहिले नव्हते का, जा ना, कोणी भेटतील तर जा. अहो, नाही तर त्या झाबरूला सांगा ना, तो बरोबर आणते. हो हो, तसाच करतो. झाबरूलाच सांगतो, तो आणते बरोबर. आणि मी रजनीलाही बोलवून टाकतो, दोघ्या जणी राहून तुरी मांडायला, तर लवकर होतील. कुठं घरी रजनी आहे तर आईच नाही घरी. कुठं गेली आणि तुम्हाला कसं माहित? अरे सकाळी मी वावरात जात होतो ना, तर दिसल्या बापा ते रजनी, दुर्गा, अजून हे कोण ललिता, त्या दिसल्या जातानी. बापा बापा, बाहेरगावी तर नाही गेल्या परागिरा गाळायला? नाही नाही, बाहेरगावी परा वगैरे गाळायला नाही गेल्या असतील, ते माहित नाही कुठं गेल्या तर. पण गेल्या त्या. हिरे बिरे होते त्याच्या हातामध्ये, रस्सी होती. गेले असतील खूप गिफ्ट करायसाठी, कर का आणायला. हो हो, तसाच वाटलं मलाही. येऊन जाईल ना ते 10 वाजे, मग जाऊन पाहिन. हो हो, ठीक आहे, मग जाऊन बघशील. मी जातो त्या झाबरूकडे जातो, त्याला म्हणतो मग. हो हो, जा बरं. पकडा पकडा, हे रजनीला पकडा पकडा पकडा. शांताबाई, चांगली पकड, चांगली पकड. हे पागल आहे का बाबा रजनी? आताच मार बहादुरी दाखवत होती. तेच ते बहादुरी दाखवलं नाही ना, काहीतरी असेल बाबा त्या जागी. हो हो, मलाही वाटला तसाच. बापरे, माझ्या तर आतापर्यंत धगधग 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 होऊन राहिला. हो ना, हे हे किती पडाली, सापडतच नव्हते. बापा बापा, किती धावा लागला हिच्या मागे. दम येऊन गेला माणसाला. बापरे बाप. शांतताई, मजबूत हात पकडा, मजबूत. ललिता ताई, ते वेणी धरा, वेणी तिची. वेणी धरा, रजनीची वेणी धरा. तिच्या अंगात काहीतरी शिरलं बाबा. बरोबर आहे, तिथं काहीतरी असेल. पहिले तर मार घाबरत होती, आणि मग एका दमानं कोण आहे तिथं म्हणून तिकडे बहादुरी दाखवायला गेली समोर. आपण मागे होतो तरी कशी समोर समोर जात होती. मग आपण तिथून निघालो तेव्हा कुठं आली आहे? आली तर आली, मग आपल्या समोर झाली आणि जे पडाली बापा बापा, सापडतच नव्हते. हे सोडा मला, सोडा. का सोडा? का सोडा? देऊ का 2 थाप्पड चांगली? सोडाच काढून देतो तुझ्या. कोण आहे तू? कोण आहे तू? मी आहे चंद्रमुखी. जाऊ द्या मला, माझा परिवार आहे तर जाऊ द्या. कोणालाच नाही सोडेन मी, एकाला पकडेन. बापरे, कुठली चंद्रमुखी आली आहे? हे रजनी, होशमध्ये ये रजनी. पेलूनही नाही राहिली बाबा येत. हे रजनी, होशमध्ये. मला कशाला पकडले? कोण मारलं मला? रजनी, तू नाटक करून राहिली का? आम्हाला घाबरवून राहिली का? कधी बहादूर बनते तर कधी पडते, तर कधी मी चंद्रमुखी म्हणते. काय आहे तुझ्या? बोल बोल. बोल रजनी. का? कोण चंद्रमुखी? कोण? शांतताई, मारलं कशाला मला? पाय बापा, हिच्या तर काहीच लक्षात नाही आहे. पक्का म्हणते ना, हिला काहीतरी झाला. माझी वेणी सोड, माझी वेणी कोणा पकडलं? दुखून राहिले ना केस. हो ना, याच्या पहिले तर कशी म्हणत होती, सोडा मला, जाऊ द्या, मी चंद्रमुखी आहो, पाहून घेईन तुम्हाला. काका बडबडत होती बाबा. आणि जसे मारलं ना शांतताई ना, 1 थापड, 1 का 2 दिलं चांगल्या गालावर. सगळं उतरूनच गेला हिचं भूत. खरी सांग रजनी, तुझ्या लक्षात काहीच नाही आहे का? ताई, का झालं मला? मी का केलं? काय म्हणून पकडून ठेवलं? ताई, रजनीला का झालं? काही समजून नाही राहिलं. काही नाही बापा, तिचा वर्ग कमी भरला. इकडे होतो ना आपण, तर आवाज कसा येत होता, काही ना बाईचा आवाज येत होता. पण हे रजनी ऐकली नाही, गेली समोर. तर मी म्हणतो वर्ग कमी भरला हिचा तिथं. का शांताबाई, काही पण कायच्या वर्गाना फरक होता. हे नाटक करत होती, नाटक आम्हाला भिवडवत होती.
नाही ललिता, धावत कशी येत होती हे? असं वाटत होता का हिच्या अंगात काहीतरी आहे, कोणतरी शिरला, तशी धावत येत होती. होट बाबा दुर्गा, आता तूही तशा गोष्टी नको करू. एक तर आता कुठं आलं तर माहित नाही, एकदम अंदर घुसून गेलो आपण. अरे हो ना, या रजनीच्या मागे मागे कुठं आला आपण? कोणत्या रस्त्यात आला काही समजून नाही राहिलं. चला बाबा इथून लवकर चला. आता ही होशमध्ये तरी आली रजनी. नाही तर काही खरं नव्हतं हिच्या, काही सांगता नाही येत कधी वर्ग कमी भरेल तर. चला इथून चला, हिला धरा ना. चला. काय मी धावत धावत आली इकडे? नाही तर का पेलत नव्हती ना, तुझ्या मागे मागे आम्हालाही धावत धावत यावं लागला. चला बापा, आता रस्ता पहा कोणाकडे आहे तर. या जंगलाच्या बाहेर निघून आणि वावराच्या येतातले ते करका करून जाऊन घरी. काही नाही बारीक सुरीकच नेऊन.